वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आज मी तुम्हाला मिरचीच्या ठेच्याची रेसिपी दाखवणार आहे. तर त्याला काही लोक रंजका सुद्धा म्हणतात. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. हे पहा, इथं मी लाल ओल्या मिरच्या 1 वाटी मोडून घेतलेल्या आहेत. 1 वाटी मी दळलेली साखर घेतली आहे. मीठ, इथं 2 लिंबू घेतलेत, मेथी पावडर, हिंग व हळद. रेसिपीला सुरू करूया. ह्या लाल ओल्या मिरच्या मिक्सरमध्ये घालायच्या आहेत व छान असं हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. पहिल्यांदा हे पहा, किती मस्त असं हे छान मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता यामध्ये 1 वाटी दळलेली साखर घालायची आहे. 1 पाव चमचा मेथी घालायची आहे. 1 छोट्या चमच्याने 1 चमचा हळद घालायची आहे. 1 छोटा चमचा हिंग घालायचं. यामध्ये 2 लिंबू पिळायचे आहेत. एक चमचा मीठ घालायचं आहे व परत एकदा हे छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. हे पहा, किती सुंदर कलर आलेला आहे. मस्त असं हे परत एकदा मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता ह्याला सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊ. हे पहा, लाल मिरचीचा ठेचा इथं आता खाण्यासाठी तयार झालेला आहे. तर लाल मिरचीचा ठेचा दही, भाकरी व कांदा याच्यासोबत खूप छान लागतं. हे मी ह्याचा तुम्हाला गुळातील पण करता येतोय. मी साखरेतला दाखवलेला आहे. जर कोणाला गुळातील हवा असेल तर तुम्ही गुळातील पण बनवू शकता व हा ठेचा वर्षभर आरामात टिकतो. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर किंवा गूळ घालून हा ठेचा बनवा व ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.